नमस्कार, मी रुचिता. न्यूज अनकटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बीड डीपीडीसी बैठकीत धनंजय मुंडेंविरोधात सुरेश धसांनी अजित पवारांना दिला पुराव्यांचा पेनड्राईव्ह. परळी अंबेजोगाईत कामे न करता कोट्यवधींची बिले उचलली, आमदार धस यांचा आरोप. रयत शिक्षण संस्थेच्या YCIS महाविद्यालयाच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाला सुरुवात. आणि वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. आता पाहूयात बातम्या विस्ताराने. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्हा नियोजन समितीची आज बैठक घेतली. अजित पवार यांची बीडचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतरची ही पहिलीच बैठक होती. या बैठकीला मंत्री पंकजा मुंडे आणि मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. तसेच आमदार सुरेश धस यांनी सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुराव्याचा पेन ड्राईव्ह अजित पवारांना दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. आता अजित पवार यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना परळी अंबेजोगाईत कामे न करता 37,70,00,000ची बिले उचलल्याचा गंभीर आरोप आमदार सुरेश धस यांनी आष्टी निवासस्थानी पत्रकार परिषदेत केला. संजय मुंडे परळीला कार्यकारी अधिकारी असताना ही बोगस बिले उचलल्याचा आरोप आमदार धस यांनी केलाय. यावेळेस कोण पालकमंत्री होते? माननीय धनंजय मुंडे साहेब पालकमंत्री होते. कोरोनाचा कालावधी मला वाटतं या कालावधीत होता. परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील कामे न करता कोट्यवधी रुपयाची बिलं उचलली. दिनांक 30/12/2021 रोजी सार्वजनिक बांधकाम उपविभाग अंबाजोगाई 2,31,00,000. दिनांक 18/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बीड 10,98,00,000. दिनांक 25/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई 6,59,00,000. दिनांक 26/3/2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड क्रमांक 2, बर का, जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक 2 पकडायचा, 2 म्हणजे पलीकडचा, 16,48,00,000 रुपये. आणि दिनांक 31/3/2022, 31/3 म्हणजे कोणता दिवस असतो माहिती आहे तुम्हाला? 2022 रोजी कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद बीड 1,34,00,000 असे एकूण 37,70,00,000 रुपये या कामांची बोगस बिले संजय मुंडे हे कार्यकारी अभियंता म्हणून दाखवलेत. हे ऍक्च्युअल डेप्युटी इंजिनियर होते. कुठं? परळीला. रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयाच्या 4थ्या क्रीडा महोत्सवाला सातारा शहरातील शाहू स्टेडियम येथे सुरुवात झाली आहे. या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन कुलगुरू ज्ञानदेव म्हस्के यांच्या हस्ते दीपज्योत प्रज्वलित करून करण्यात आले. क्रीडा महोत्सवात 4,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून विविध क्रीडा प्रकारात उत्कंठावर्धक सामने पाहायला मिळतात. सध्या वनप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. जालन्याच्या मठ्ठा तालुक्यातील तळणी गावासह परिसरातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा, उन्हाळी मका, ज्वारी यासह खरबूज पिकाची लागवड केली आहे. ही पिके आता चांगली बहरत आली असतानाच वन्य प्राण्यांकडून त्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे वन विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करून पिकांचे होणारे नुकसान थांबवावे अशी मागणी आता परिसरातील शेतकरी करतायत. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये
मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र. भाजप किसान आघाडीच्या वतीने गोंदिया शहराला लागून असलेल्या कारंजा गावात 3 दिवसीय शंकरपटाचा बक्षीस समारंभ करून समारोप करण्यात आला. विजयी बैलगाडा मालकांना जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, सभापती संजय टेंभरे आणि माजी खासदार सुनील मेंढे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मागील 3 वर्षांपासून या भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी 200च्या वर बैलजोड्यांनी स्पर्धेत हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. चेप्या सोन्या याच बैलजोडीनं पहिलं पारितोषिक पटकावलंय. अवैधरित्या वृक्षतोड करून वाहतूक केले जाणारे 2 टन लाकूड जालना वन विभागाने बदनापूर तालुक्यातील वाकुळणी येथे ताब्यात घेतलंय. लाकूड वाहतूक केले जात असल्याची माहिती मिळताच वन विभागाने सापळा लावून लाकूड आणि लाकडाची अवैध वाहतूक केले जाणारे वाहन ताब्यात घेतलं असून या प्रकरणी एकावर वन गुन्हा नोंद करण्यात आलाय. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या बोरमळी शिवारात ज्वारीच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणावर गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय. या संदर्भात पोलिसांनी 2 शेतांमध्ये छापा मारून सुमारे 76 लाखाची गांजाची झाडे जप्त केली असून दोघांना अटक करण्यात आलाय. या छाप्यावेळी एक जण पसार झाला असून त्याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे शेतीसह शिरपूरच्या दुर्गम भागातील वन जमिनीवर सुद्धा गुप्त पद्धतीने गांजाची लागवड केली जात असल्याचं समोर आलंय. सध्या या परिसराची पाहणी पोलिसांकडून करण्यात येते. गावाच्या शिवारातील वन जमिनीमध्ये काही लोकांनी गांजाची लागवड केली आहे अशी आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीवरून इथे गांजाची शेती करणारे आणि त्या शेतीसाठी मदत करणारे अशा 2 इसमांना आम्ही सकाळी ताब्यात घेतलं आहे आणि या ठिकाणी जिथे गांजा लागवड झाली होती हे आम्ही मजुरांकरवी या सगळ्या गांजाला मुळासकट उपटून आणि याची जप्ती कारवाई सध्या करत आहोत. काही ठिकाणी असा गांजा लावलेला आहे तर काही ठिकाणी आंतरपीक म्हणून सुद्धा गांजा लावलेला आहे. हे दादर या दादर पिकामध्ये अशा पद्धतीने गांजा लावलेला आहे आणि हे सर्व क्षेत्र वन जमिनीमध्ये येतं. शासकीय पंच आपल्या सोबत आहेत. या गावचे तलाठी आणि कोतवाल त्यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा हे सगळे क्षेत्र हे वन जमिनीत येत आहे. तरी सुद्धा आपण ज्यांनी या ठिकाणी वन जमिनीमध्ये या पिकाची लागवड केली त्यांच्यावरती NDPS कायद्याअंतर्गत कारवाई करत आहोत. नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील टेंभे सारंगखेडा येथील इंद्रसिंग गिरासे यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी 50 ते 60 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. ग्रामीण भागात या वाढलेल्या घरफोड्यांमुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. गिरासे परिवाराचे सोन्याचे दागिने आणि 1.5 लाख रुपये रोख असा 60 लाखांचा ऐवज चोरीला गेल्याने पोलिसांसमोर चोरट्यांचं मोठं आव्हान निर्माण झालंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठा मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून
मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग, नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित बातमीपत्र। सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। जालन्याच्या बदनापूरमध्ये एका अज्ञात अकाउंटवरून सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट करण्यात आल्याने इरफान शेख याच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस करतायत। पुण्याच्या इंदापूर शहरातून विविध ठिकाणावरून चोरीस गेलेल्या 7 दुचाकी इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने हस्तगत केल्यात। तब्बल 2,28,000च्या या दुचाकी असून या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी महादेव उर्फ बापू चितळकर याला अटक केली आहे। या प्रकरणी आणखी एकाचा शोध सुरू आहे। मोटरसायकल हा सर्वसामान्य लोकांचा खूप जवळीचा विषय असतो, कारण की रोजच्या गरजांना पूर्ण करण्यासाठी मोटरसायकलचाच वापर सर्वसामान्य व्यक्ती करत असतो। अशा मोटरसायकलची चोरी झाल्यानंतर त्याला सर्वात मोठी हानी सोसावी लागते। अशा प्रकारे काही एक गुन्हे इंदापूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत दाखल झालेले होते। इंदापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हे शोध पथकातील पोलीस कॉन्स्टेबल तुषार चव्हाण हे जेव्हा पेट्रोलिंग करत होते, तर त्यांना पेट्रोलिंग करत असताना एक व्यक्ती जो आधीही आरोपी म्हणून त्याला काही गुन्ह्यात आहे असा महादेव उर्फ बापू प्रल्हाद चितळकर वय वर्ष 29 राहणार वरकुटे बुद्रुक तालुका इंदापूर हा एका नंबर प्लेट नसलेल्या गाडी चालवत असल्याचे त्याला दिसून आले। त्याला ताब्यात घेतले असता आणि गाडीची माहिती काढली असता ही गाडी चोरीची आहे असे इतर पथकातील कर्मचारी अधिकारी आणि प्रभारी अधिकारी कोकणे साहेब यांना कळून आलं। त्यानंतर त्यांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून त्याचा अजून एक सोबतीचा मित्र, त्याचं नाव अनिल दिलीप लवटे राहणार मेडत लवटे वस्ती, यांनी दोघांनी मिळून काही गाड्या चोरलेल्या आहेत। त्यापैकी आपण आता 7 गाड्या रिकव्हर केलेल्या आहेत। गोंदिया जिल्ह्याच्या सेजगाव ते नहरटोला मार्गावर काचेवानी येथील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी स्कूल व्हॅन पलटल्याने 10 विद्यार्थी जखमी झाले। ही घटना सकाळी घडली असून माहिती मिळताच गंगाझरी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत स्थानिकांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना उपचाराकरिता रुग्णालयात हलवलंय। चालकाला ताब्यात घेऊन पुढील चौकशी पोलीस करतायत। वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची। पाहत रहा न्यूज अनकट।